स्वयंपाकघरातल्या या 3 वस्तू कधीही संपू देऊ नका. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचनशी संबंधित काही महत्त्वाचे वास्तुशास्त्रीय नियम पाहणार आहोत. किचनशी संबंधित या वास्तुशास्त्रीय नियमांचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो आणि त्याचे परिणाम देखील आपल्याला जाणवतात. मित्रांनो, स्वयंपाकघर ही एक अशी महत्त्वाची जागा आहे की त्यावर आपले संपूर्ण आयुष्य अवलंबून असते. आता तुम्ही म्हणाल की हे कसं? तर मित्रांनो, शास्त्रसुद्धा या गोष्टीला दुजोरा देतं की आपण ज्या प्रकारचे अन्न सेवन करतो त्या प्रकारचे आपले मन तयार होत असते. म्हणजे जसं की सात्विक अन्न खाल्ल्याने मनुष्य सात्विक बनतो, तर तामसिक अन्नाचं सेवन केल्याने माणसाची प्रवृत्ती तामस बनते. हे शास्त्राने सुद्धा मान्य केलेलं आहे. आणि म्हणूनच असे हे भोजन ज्या ठिकाणी तयार होतं ते स्वयंपाकघर प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. तुम्ही आयुष्यात सर्व धडपड जी काही करता ते कशासाठी? तर पोटासाठी. आणि पोटासाठी काय महत्त्वाचे आहे? तर अन्न. आणि म्हणूनच अन्न जर मिळाले नाही तर माणसाच्या जिंदगीला काहीही महत्त्व राहणार नाही. त्याचप्रमाणे हे अन्न ज्या ठिकाणी तयार केले जातं ते किचनसुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते. हे आता तुमच्या लक्षात आले असेल. मित्रांनो, जर मनुष्याला योग्य असे अन्न मिळाले नाही तर त्याचे मन हे अस्वस्थ राहते. याशिवाय मनुस्मृती आणि काही महत्त्वाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्वयंपाकघराचे महत्त्व विशद केलेले आहे. या प्राचीन शास्त्रानुसार मनुष्याचा भाग्य उदय होण्याचा रस्ता हा त्याच्या किचनमधून जात असतो. म्हणूनच आज आपण असा एक महत्त्वाचा नियम पाहणार आहोत की जो किचनशी संबंधित आहे. आपल्या किचनमध्ये भरपूर अशा दैनंदिन गरजेच्या किंवा उपयोगाच्या वस्तू असतात. परंतु त्यामध्ये काही वस्तू किंवा गोष्टी या इतक्या महत्त्वाच्या असतात की जर त्या वस्तू किचनमध्ये संपल्या आणि काही कारणास्तव तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही तर तुमच्या घराची बरबादी निश्चित असते. याशिवाय जर या वस्तू संपुष्टात आल्या तर तुमचं नशीब तुमच्यावर रुष्ट होतं आणि तुम्हाला दरिद्रीपणाचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या किचनमध्ये कधीही संपवून देता कामा नयेत. जर आपण वेळीच या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर त्याचे खूप अनिष्ट परिणाम आपल्यावर पडू शकतात. त्यापैकी प्रथम वस्तू म्हणजेच आपल्या किचनमध्ये आपण विविध प्रकारची तेलं ठेवतो. मध्ये स्वयंपाकाशी संबंधित असणारं खाण्याचे तेल हे प्रत्येक स्वयंपाकघरात असतेच असते. याशिवाय नारळाचे तेलसुद्धा काही स्वयंपाकघरात असते. परंतु त्याशिवाय तिसरे एक महत्त्वाचे तेल आपल्या किचनमध्ये नेहमी असायला हवे आणि ते म्हणजे सरसोचे तेल. मित्रांनो, सरसो हे तेल का महत्त्वाचे आहे त्याचं कारण आता तुम्हाला सांगतो. मित्रांनो, सरसोचं तेल हे शनिदेवाशी संबंधित आहे. जर आपल्या स्वयंपाकघरात सरसोचं तेल नसेल तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर रुष्ट होतात. आणि तुम्हाला माहीतच आहे की शनी
हा आर्थिक लाभ आणि व्यापाराचा कारक ग्रह मानला जातो आणि त्यामुळे जेव्हा शनीचा कोप होतो तेव्हा आपल्याला प्रचंड प्रमाणात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच आपल्या स्वयंपाकघरातील सरसोचं तेल कधीही संपवून देऊ नका. याशिवाय तुम्हाला एक गोष्ट यापूर्वी अनुभवात आली असेल की जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये शनी कमजोर असतो तेव्हा ज्योतिषशास्त्रीय उपायांमध्ये आपल्याला शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करण्यास सांगितलं जातं. याचं कारण हेच आहे की सरसो तेलाचा संबंध हा शनीशी संबंधित आहे. म्हणूनच आपल्या स्वयंपाकघरात सरसोचं तेल कधीही संपवून देऊ नका. त्याशिवाय यानंतरची दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील मीठ होय. मित्रांनो, तुम्हाला ठाऊकच आहे, मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला अजिबात चव नाही. कोणत्याही पदार्थामध्ये जर मीठ नसेल तर ते बेचव ठरतं. अशाच प्रकारे सैंधव मीठ हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये सैंधव मीठ हे नेहमी असायला पाहिजे. मित्रांनो, जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये मिठाची कमतरता असेल किंवा मीठ संपलेलं असेल तर त्यामुळे तुम्हाला कर्जासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण सैंधव मीठ हे सुद्धा शनिदेवाशी संबंधित आहे. म्हणून अनेक ज्योतिषशास्त्रीय तोडग्यांमध्ये पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याशी मीठ पुरण्यासाठी सांगितलं जातं. याचं कारण मीठसुद्धा शनिदेवाशी संबंधित आहे आणि म्हणून स्वयंपाकघरातील मीठ संपल्यास शनिदेवांचा प्रकोप होऊन आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीही आटा म्हणजेच पीठ संपूर्णपणे संपू देऊ नका. याशिवाय या पिठामध्ये 4-5 तुळशीची पाने अवश्य मिसळून ठेवा. मित्रांनो, आटा किंवा पीठ हे सुद्धा शनिदेवाशी संबंधित आहे. जर तुम्ही शनिवारच्या दिवशी पिठामध्ये थोडेसे चणे मिसळून जर त्याचे दान केले तर आयुष्यात तुम्हाला कधीही पैशांची आर्थिक चणचण जाणवणार नाही. कारण पीठ हे तांदळापासून बनते आणि तांदूळ म्हणजेच अक्षता यांना हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय असे महत्त्व आहे. या पिठाचा संबंध चंद्राशी आहे. चंद्राचा प्रकाश हा शुभ्र प्रकाश असतो आणि पीठसुद्धा हे चंद्रासारखे शुभ्र असते आणि त्यामुळे स्वयंपाकघरातील पीठ हे याचा थेट संबंध चंद्राशी आहे आणि चंद्र हा मानवी मनाचा कारक आहे. जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्र बलवान असेल तर आपल्याला त्यापासून उत्तम मानसिक फायदे होऊ शकतात आणि चंद्र बलवान नसेल तर माणसाला मानसिक अस्वस्थता जाणवते आणि मानसिक समस्या वाढू शकतात. म्हणून आपल्या कुंडलीमधील चंद्र बलवान राहावा यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातील आटा किंवा पीठ हे कधीही संपवून देऊ नका.